अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 31. अलर्क वनात जाऊन मातेने शेवटी दिलेले पत्र काढून वाचतो. पत्रातील उपदेशाप्रमाणे साधू संगतीकरिता अलर्काचे श्री दत्ताश्रमात आगमन. श्री दत्तांचा अलर्कास प्रश्न व तत्काळ अलर्कास तत्वज्ञान. अलर्काचा देहत्रय विवेक. श्री दत्त व अलर्क यांचा संवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. गुरु म्हणे दीपकासी पराजय होता अलर्कासी. विषम लागले मनासी म्हणे वनाशी आता जावे. गुरु दीपकाला सांगता आहेत अलर्काचा पराजय झाला आणि त्याला ते खूप वाईट वाटलेलं आहे आणि तो म्हणतो आता वनात निघून जावं म्हणे. असे त्याचे मन सुबाहू ओळखून म्हणे अलर्क जाता निघून कोणी रोखून न ठेवावा. असे सर्वा सांगून मार्ग ठेवी खुलोन रात्र अश्वावरी बसून अलर्क निघून चालिला. तर आता हा निघणार आहे असं हे सुबाहूला जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी सांगितलं, सर्वांना सांगून ठेवलं की हा आता वनात जातोय तर याला कोणीच अडवून ठेवू नका आणि याच्यासाठी सर्व मार्ग मोकळे करून ठेवा म्हणे. मग रात्र झाली. त्याने तो घोड्यावर बसला आणि वनात निघून गेलेला आहे तो अलर्क. चिंताग्रस्त होऊन वनी एकला जाऊन एक आश्रम पाहून तेथे जाऊनी बैसला. सुख आठवणी चित्ती नाना परी करी खंती म्हणे प्रारब्धाची गती येथे मती खुंटली. असे म्हणून भूप करीत असे विलाप म्हणे हे कैसे पाप जे देताप अत्यंत. तर तो मनात विचार करतोय, त्याला सर्व सुख आठवतोय, मी किती आनंदात होतो, किती सुखात राहत होतो, पण माझी प्रारब्धाची गती नशिबाची भोग म्हणे माझे, म्हणून हे सर्व घडलेलं आहे. आता काय करू असं म्हणून तो रडतो आहे. नंतर माझी माता असती तरी ऐसी ये स्थिती मला कदापि न येती. आता गती काय पुढे आठविता मातेसी स्मरण झाले त्यासी म्हणे जाता वनासी. या भविष्याशी जाणे माता तिने दिली खूण त्याची झाली आठवण. आता प्रातःकाळी न्हावून ते पाहीन लिखित मी. मग त्याला एकदम आईची आठवण आली. आई असती तर हे सगळं घडलं नसतं. असं म्हटल्यावर त्याला हेही आठवलं की आपल्या आईने एक पत्र दिलेलं होतं आणि तिने सांगितलेलं होतं की भविष्यात जेव्हा तू तिला पुढचं भविष्य माहिती होतं म्हणे, तुला परकीयांनी तुझ्यावर स्वारी केल्यावर तुला पराजय येणार आहे हे माहिती होतं, म्हणून तिने एक पत्र दिलेलं होतं. तर ते आता वाचण्याची वेळ आलेली आहे असं तो मनात म्हणायला लागलेला आहे. आणि आता उद्याला वाचेल म्हणे मी सकाळी. तिने दिली खूण त्याची झाली आठवण. आता प्रातःकाळी न्हावून ते पाहीन लिखित मी. असा विचार करून म्हणे हा सूर्य अजून का अजून मला नये दिसून रात्रीमान किती हे. तर त्याला इतकी घाई झाली की केव्हा मी सकाळ होईल आणि केव्हा उठेल आणि आंघोळ करून वाचेल. तर तो म्हणायचा अजून कसा सूर्य उगत नाही, अजून कसा वाट पाहत होता, अजून कसा सूर्य उगत नाही अशी ही वाट पाहत होता तो. अशी चिंता करिता उदया आला सविता. राजा झाला आठविता तेव्हा माता चरणाते करुणी प्रातस्नान केले पेटीचे पूजन. पत्र बाहेर काढून वाचून पाहे अलर्क. आणि मग त्याने आंघोळ केलेली आहे, पूजन केलेलं आहे त्या पेटीचं आणि ते पत्र काढून वाचतो येतो आता. त्याज्य सर्वात्मना संग सच्चेत्यक्तम न शक्यते सद्भी सह सकर्तव्या संतो दुस्संग भेषजम. तर त्यांनी सांगितलेलं आहे आसक्ती वा संगती सर्वदृष्ट्या त्याज्यच असते, पण ती जर सोडता किंवा टाकता येत नसेल तर सत्पुरुषांबरोबर संगती करावी. कारण सज्जन आणि संत हे दुष्ट संगतीवर रामबाण औषध आहेत म्हणे, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. काम सर्वात्मना हेयो हा तुमचेच्छत्यसे न सहा मुमुक्षा प्रतिकर्तव्य सेव कर्मार्थी भेषजम. संगम सोडावा सर्वथा हे न घडे तत्वता तरी साधूचा संग धरिता भवव्यथा नासेल. वासना आणि विषयेच्छा केव्हाही त्याज्यच आहेत, पण ती जर सोडणे किंवा टाकणे अशक्य असेल तर
मोक्षाची किंवा मुक्त होण्याची इच्छा धरावी. अर्थात म्हणजे काय, मोक्षाकडे जाण्यासाठी मन वळवावं. आणि हेच या वासनारूपी व्याधीचं औषध आहे. हे तिने उपदेश केलेला होता. टाकावा सर्वथा काम, हे न करवे जरी काम, मुमुक्षेचा करावा काम, मिळेल धाम नायासे. म्हणजे आपल्या मनात जो काम क्रोध आहे तो टाकून द्यावा, आणि हे जर नाही करता आलं तर निदान मुमुक्षा म्हणजे मोक्षाची तरी इच्छा करावी. इथं 2 वेळेला काम आलेलं आहे म्हणून. असे मातेचे लिखित, त्या वाचुनी जाणिले हृदगत, म्हणे कोठे वसे संत, मला विदित नसेची. आणि मग तो मनात म्हणतोय की आता हे आईने तर लिहून ठेवलेलं आहे म्हणे की संतांना शरण जा, सज्जनांना शरण जा. मग आता हे कुठे राहतात तर हे तर मला काही माहिती नाही म्हणे. असं म्हणून तो बघतोय. तिथं त्याला एक आश्रम दिसलेला आहे. त्या आश्रमी जाऊन एका ऋषींना वंदून, म्हणे अलर्क कर जोडून, संत दाखवून द्यावा मला, मी त्याला सेवून माझे दुःख घालवीन. असे त्याचे वचन ऋषी ऐकून बोलत असे. तर एक साधू भेटले, त्यांना विचारतो आहे संत कुठे आहेत म्हणे, मला दाखवून द्या, मग मी त्यांना शरण जाईल आणि त्यांना माझं दुःख सांगेल म्हणे. तर मग त्या ऋषी सांगतायत त्याला, म्हणे दक्षिणेशी साह्यगिरी, श्री दत्त राहती त्यावरी, तू त्यांचे दर्शन करी, कृपा करतील तुझवीरी करतील. तर तू दक्षिणेला जाय म्हणे सह्यगिरीच्या तिथं दत्त राहतात, त्यांचं तू दर्शन घे म्हणे, ते तुझ्यावर कृपा करतील. प्रसिद्ध जे मातापूर तेथू रेणुकाश्रम सुंदर, असे त्याचे समोर गिरीशखर श्री दत्ताचे. तर माहूर आहे म्हणे, माहूरला गेल्यावर रेणुकाश्रम आहे म्हणे तिथं, आणि त्याच्या समोर जे आहे ते गिरीशिखर म्हणे, तिथं दत्त राहतात म्हणे. अनुसूयेचा सुत नाम ज्याचे श्री दत्त, योगी यांचे दैवत, ज्याला संत वंदिती, घेता त्यांचे दर्शन, होईल भवभंजन, ऐकता असे वचन, अलर्काचे मन द्रवले. आणि मग त्यांनी सांगितलं की तिथं दत्तगुरू राहतात म्हणे, अनुसूयेचा मुलगा म्हणजे दत्तगुरू राहतात, ते योग्यांचं दैवत आहे म्हणे, आणि सर्व संत त्याला शरण जातात, आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर संसाराचा नाश होतो म्हणे. घेता त्यांचे दर्शन, होईल भवभंजन, ऐकता असे वचन, अलर्काचे मन द्रवले. अलर्क त्वरित निघाला, सह्याचळी पातला, दत्ताश्रम देखिला, तेथे चालेला ऐकला तो. मग तिथं तो चाललेला आहे. आश्रमी जाऊन श्री दत्ता पाहून, भावे नमन करुण, करी प्रश्न भूपती, म्हणे जी भक्तवत्सला, अपार दुःख झाले मला, अनुग्रह होता आपुला, मी कुशला पावेन. तर मग सांगतो तो दत्तगुरूंना शरण आलेला आहे, आणि मला उपदेश करा म्हणे, मी फार अपार दुःख झाले म्हणे मला. आपुली होता कृपादृष्टी, दुःख राहील की पोटी, म्हणून काढी हिमपुटी, म्हणे शेवटी हाच पाय. तर तुम्ही माझ्यावर जर कृपा केली म्हणे, तर माझ्या मनामध्ये जी उदासीनता आलेली आहे तर ते निघून जाईल म्हणे, म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. त्याचे वचन ऐकून मनी म्हणे अत्रिनंदन, हे मदाल सागर भरतन, येथे यत्न न लयेची. मग दत्तगुरूंनी पाहिलं की हा तर मदालसेचा मुलगा आहे म्हणे, याला मुळातच त्याची आई एवढी ज्ञानी आहे म्हणे, मग इथं मला जास्त काही प्रयत्न करावे लागणारच नाही म्हणे, याला लवकरच उपदेश होऊन जाईल म्हणे. असे मनी चिंतून श्री दत्त बोले हसून, म्हणे दे दाखवून दुःख स्थान मजा आता. दुःखाचे स्थान सांग, त्या तयावरी देऊ डाग, आधी तू कोण सांग, वारू मग दुःख तुझे. मग दत्तगुरू हसून त्याला म्हणतायत की कुठे तुला दुःख होतं म्हणे, दाखव बरं मला कुठे होतं, दुःखाचं असं ठिकाण दाखव म्हणे, कुठे दुखतं ते, मग त्याच्यावर मी डाग देईल म्हणे, आधी तू सांग मग त्याचं निवारण करू, असं दत्तगुरू त्याला हसून सांगतायत. असे वचन ऐकूनी झाला विवेक तत्क्षणी, पाहे विचार करुनी, नृपमनी मी कोण हे, म्हणे हा स्थूल देह जड, यासी भूतांची सांगड, नाना विकारांची धाड, पडे यावरी निर्धारे. मग तो विचार करायला, अरे मी कोण आहे म्हणे, मग कशाचं मला दुःख झालेलं आहे, मी तर हा नुसता जड असा स्थूल देह आहे म्हणे, आणि ह्याच्यामध्ये नाना प्रकारचे विकार आहेत म्हणे. आत्मा सर्वगत पूर्ण, हा दिसे परिच्छिन्न, हा मी चिदात्मा पाहून, असे भिन्न सद्रूपी. तर मी कोण आहे, आत्मा काय आहे, शेवटी परिच्छिन्न म्हणजे मर्यादित आहे,
आणि तो कोण आहे तर चिदात्मा म्हणजे परमात्मा आहे म्हणे. आणि सगळीकडे तो कसा आहे, सत्यरूप आहे. बळे इंद्रिया चाळवी, झोपे माझी जाड्या दावी, मी तो प्राण होईन केवी, साक्षीभूत असून क्षणोक्षणी मन जाई, हा मी विभू राहे ठाई, त्याचा संशय न येई माझ्या डोईवरी खास. तर हा कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे म्हणे. हे हा मन कसं असतं ते कुठेही जातं. देहा व्यापे जागेपणी, झोपे माझी जाई जी लपोनी, ती बुद्धी विज्ञान म्हणून माझ्याहून भिन्न असेल. तर आपल्याला जागेपणीच असं वाटतं हा देह माझा आहे माझा आहे. झोपेमध्ये जाणवतं का काही नाही. फक्त मग ही बुद्धी कशी आहे, ही विज्ञान म्हणून माझ्याहून वेगळी आहे म्हणे. त्रिगुणी जड अहंकार, मी तयाहुनी पर, शुद्ध बुद्ध मी अमर, नरनो हे सर्वथा. तर मी हा अहंकार कसा आहे, त्रिगुणीय म्हणे. तर हा अहंकार आहे आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी कसा आहे, शुद्ध बुद्ध आणि अमर आहे म्हणे. मनुष्य खासच नाही आहे म्हणे, म्हणजे नाहीच आहे मनुष्य, तर नुसतं हे आहे म्हणे, तो आत्मा आहे. असा मी माझा केला निर्धार, आता करू दुःखाचा विचार, हो निहा सादर जेणे दर दुरावेल. तर म्हणे असं हे जर मी ठरवलं तर आता मला दुःखाचा विसरच पडून गेला म्हणे. आणि त्याच्या आता भीतीच नाही राहिली म्हणे. म्हणजे देह नाहीच आहे ना, आत्माच आहे व असं. नखापासून केशात, ह्या देहाच्या बाहेर आत, शोधिता न दिसे दुःख येत, त्याचे आत पहावे, प्राण भुके ताने विन, असे दुःख कधी नेणे, इंद्रिये भृत्येपणे माझ्या सत्तेने वावरती. मग तो नखापासून केसांपर्यंत सगळीकडे बघतो, तो म्हणे मला इथं कुठेच दुःख नाही ना. मग आतमध्ये बघू, मग प्राण कसा आहे, तहान भूक आणि काही आहे का तर काही नाही, आत्म्याला काहीच नसतं. आणि हे इंद्रिय कसे आहेत म्हणे, सगळे एखाद्या सेवकाप्रमाणे माझ्याच आज्ञेत वागत आहेत. म्हणजे आत्म्याच्या आज्ञेत सगळे आपले इंद्रिय असतात. रागद्वेषाचे हे मूळ, मन स्वभावे चंचळ, सुखदुःखाचा सांभाळ, सर्व काळ करी हे. तर मन कसं चंचळ आहे म्हणे. आणि हे मनाला सुख झालं, आनंद मिळाला, हे दुःख झालं, तर हे सर्व मनाचेच असतं म्हणे खेळ. हे मन अन्नमय असे, विकाराने भ्रमत असे, परकी ते त्याचे कैसे, दुःख डसेल मजला. आणि मन कसं आहे, अन्नमय आहे म्हणे. काही विकार झाला की ते लगेच गोंधळून जातं. पण आत्मा तसा नाही आहे ना, म्हणून मग हे दुःखच नाही म्हणे. आता कशाचं दुःख म्हणे मला. असा विचार करून दुःख कारण जाणून, अलर्क बोले हसून, म्हणे शोधन म्या केले, आकाश वायू तेज जळ, पृथ्वी ही भूते जड केवळ, याहुनी मी विमळ, असे निश्चळ सच्चिदात्मा. तर म्हणे आता कळालं म्हणे मला मी कोण आहे. तर हसून सांगतोय मी कोण आहे, सत्यरूप आहे, चैतन्य रूप आत्मा आहे म्हणे. आकाश वायू तेज हे कसं आहे, सर्व जड आहे म्हणे. त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. ज्ञान कर्मेंद्रिय जा प्राण, चतुर्विध अंतकरण, हे भौतिक विकार जाण, याहून भिन्न निर्गुण मी. तर पंचभूतात्मक जड ते कसं आहे, ते वेगळं आहे. त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे म्हणे. हे सगळे ज्ञान कर्मेंद्रिय प्राण हे सगळं चतुर्विध आहेत म्हणे, भौतिक. आणि मी वेगळा आहे. संघातही मी नव्हे असा निश्चयी पाहे, जो संघाभिधानाभिमान घे मोहे, तो आहे ह्या दुःखा. तर मी देव आहे असा जो अभिमान बाळगतो, किंवा पंचमहाभूते ज्ञान कर्मेंद्रिये इत्यादींचे देहरूपाने दिसणारे ऐक्य म्हणजे एकत्रीकरण किंवा समुदाय, हे असं मनात ठरवलं तर मग दुःख होतं म्हणे. गुरुजी असे म्या चाचपले, माझे रूप ओळखले, आता ते दुःख मला मना झाले, हे मी बोले अनुभवे. दुर्बोध हा विचार, ज्यात धुंडिती मुनीश्वर, तुम्ही मला दिदला सत्वर, प्रश्न मात्र करोनी. तर दुर्बोध हा विचार आहे, तर त्याला सगळे साधू संत शोधत असता म्हणे. पण तुम्ही मला एका प्रश्नाने विचारून त्याच्यातून उत्तर सापडवून दिलेलं आहे म्हणे. मी सदोदित असून न पाहे माझे वृद्धिहानी, जे दुःख वासत असे म्हणी, त्याचा अभिमान मी कसा. जे असती भौतिक ते देहेंद्रियादिक, तेथे जे भासे सुख, वृद्धी क्षयादिक माईक. ते जे काही भौतिक आहे तर ते कसं आहे, म्हणजे
खोटं आहे म्हणे, सगळं मायेने केलेलं आहे म्हणे. त्याचा संबंध नाही मज, मी नित्य एकरूप अज, मला नाही करणीचे काज, ते जप पुंज निर्धुम मी. तर मी कसा आहे तर जन्मरहित म्हणे, ते जपपुंज असा आहे म्हणे. मी परिणामातीत, सर्व संग विनिर्मुक्त, शुद्ध बुद्ध अनंत, सुख दुःखादी मात कोण जाणे. पंचमहाभूतांचा समूह हा जड स्थूल देह, सूक्ष्मभूत समूह सूक्ष्म देह भौतिके, मृद्घट आपणा न जाणे, तो परा काय जाणे. तसे हे शरीर द्वयेने आप परभेदाते. तर मातीचा घडा असतो, तो स्वतःला जाणतो का मी मातीचा घडा आहे असं, मग तो स्वतःला जर जाणत नाही तर दुसऱ्याला काय जाणणार आहे म्हणे. त्याप्रमाणे कफ वात पित्त ह्या धातू स्थूळ देहात, ह्या होता कुपित, हो ज्वरित स्थूळ देह. तर आपल्या शरीरामध्ये कफ वात पित्त नाना प्रकारचे आजार ते जर जास्ती झाले, त्यांचा जर वाढला, परिणाम वाढला, तर त्रास कोणाला होतो, तो देहाला होतो, स्थूळ देहाला त्रास होतो म्हणे. परी मी ज्वरित नेही नेने मात, ज्याला हे कळतं साक्षीभूत तो पर. तर तो त्रास देहाला होत असतो, आत्म्याला नाही. कामादी कौठता सूक्ष्म देहा ज्वर येता, त्याने ज्वरित होय की ज्ञाता, हे आता मी जाणे. तर सूक्ष्म देहा म्हणजे जो काही देह असतो त्याला ताप वगैरे येणं जे असतं तर ते कोणाला, सगळं देहाला असतं म्हणे. सर्व दुःखाचे कारण म्हणून म्हणती कारण, तेथे असे अज्ञान ते सुज्ञान शिवेची. मग हे जे काही म्हणतात मला ताप आला, मला असं झालं, मला तसं झालं, तर ते अज्ञानी असतात म्हणे. सुज्ञ असतात, ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. विचार करिता असा दुःख दिसे माणसा, मी जशाच्या तसा मग कसा दुःखी होईन. जर विचार केला आपण, मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, असा विचार करतो मनुष्य. पण जर खरा विचार केला तर आत्म्याला काहीच दुःख नाही ना, हे सगळं शरीराचं झालं. तादात्म्याने दुःख वाचले, म्हणून तुम्हा पुसले, आता ते दुःख समजले, नाही झाले मला ते, तर मला काहीच दुःख नाही म्हणे. आता परक्याच्या दुःखे करून मी कसा दुःखी होईन, तेव्हा मीच केला प्रश्न, त्याचे प्रतिवचन मीच देतो. जर दुसऱ्याला दुःख झालं, देह हा काय आता परका झालेला आहे म्हणे एक प्रकारे, तर जर दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला होईल का, तर नाही. तर त्याचं मीच प्रश्न केला, तर त्याचं उत्तर पण आता मीच देतो म्हणे. सुख दुःख स्वप्नोपन मन हे तयाचे धाम, मी असे आत्माराम पूर्ण काम भूमरूप. तर मन कसं आहे, सुख दुःख हे कसं आहे, स्वप्नासारखं आहे. आणि त्याचं ठिकाण काय आहे, तर मन आहे, त्याचं स्थान आहे म्हणे, राहण्याचं ठिकाण आहे म्हणे हे सुख दुःख जे काय आहे त्याचं. पण मी कसं आहे, मी निरीच्छ आहे, मी विराट आहे, मी ब्रह्मरूप आहे, तर मला याच्याशी काहीच घेणं देणं नाही म्हणे. असा रायाचा सिद्धांत ऐकुनी पुसे दत्त, त्वा हे केले निश्चित, तरी सांग यथार्थ. आता तुला पाहिजे विजय किंवा पाहिजे राज्य, किंवा न व्हावा अपाय, हे अमाय सांग तू. तर मग सांग म्हणे, आता तुला तर कळालेलं आहे म्हणे, मग तू आता मला हे नक्की सांग म्हणे, तुला काय पाहिजे म्हणे, राज्य पाहिजे का हे पाहिजे म्हणे, विजय पाहिजे का, तुला काही अपाय व्हायला पाहिजे असं. तर तो म्हणजे तू आता कसं आहे, मायारीच झालेला आहे, एक प्रकारे ब्रह्मरूप झालेला आहे म्हणे, सांग म्हणे तू. राजा म्हणे भगवंता, आता कायसी चिंता, आता माझ्या चित्ता नावडे सर्वथा राज्याधिक. तर राजा सांगतोय, आता मला कशाचीच इच्छा राहिलेली नाही आणि कशाची चिंता पण राहिलेली नाही म्हणे. बंधूने राज्य करिता ते मी केले तत्वता, त्याची इच्छा नाही आता गुरुदत्ता शपथवाये. तर आता माझ्या भावाने राज्य केलं काय आणि मी केले काय, आता मला काही त्याची चिंताच राहिली नाही, इच्छा पण नाही राहिली म्हणे. तर तुमची शपथ घेऊन सांगतो म्हणे. जरी देह असती भिन्न, अंतर्यामी आत्मा अभिन्न, तेव्हा भ्रातृराज्य करून राज्यवान मी न होई की. तर मग भावाने राज्य केलं काय, जरी आमचे देह वेगळे आहेत पण आत्मा हा अभिन्न आहे म्हणे. देह जरी असतील तरी आत्मा कसा आहे, अभिन्न आहे म्हणे. तर भावाने केलं तरी मग मीच केल्यासारखं होईल म्हणे राज्य. श्री दत्त म्हणे राजासी, असे जरी मानुषी तरी लोकानुभवासी, तू दिसशी रंकापरी. मग तुझ्या मागे पुढे चालतील की हत्ती घोडे, किंवा भालदार पुढे राहुनी खडे पुकारतील की. अरे म्हणे, पण तू जर असं हे सोडून दिलं म्हणे, पण तुला लोकांना काय दिसतं ना, तू भिकारीच दिसशील ना म्हणे, गरीबच दिसशील ना म्हणे. तुझ्या मागे पुढे घोडे फिरतील का, भालदार चोपदार पुढे पळतील का, तसं सगळं हे होणार नाही ना म्हणे. मग काय करायचं. व्यर्थ जातील मनोरथ
बसाया न मिळे रथ. अलर्क म्हणे वाहतो शपथ, मनोरथ पूर्ण झाले. तुला बसायला रथ मिळणार नाही, तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाही. मग तो म्हणतो अलर्क, नाही म्हणे, शपथ घेऊन सांगतो की माझं मनोरथ पूर्ण झालेलं आहे म्हणे सर्व. मला हात पायाचा जरी संबंध नाही तरी, हे रथ अश्व करी संबंध करी यांचा कोण. मी असे असंग देहादिकांचा संग, अश्वरथादिक मग अंगोपांग कोणाचे. मी जर म्हणतो मला हात पाय नाही म्हणे, त्यांचा माझा संबंध नाही, मग हे रथ अश्व घोडे हे काय करायचे म्हणे. आणि देहादिकांचा सुद्धा म्हणजे देहाचा सुद्धा माझ्याशी संबंध नाही असं मी म्हणतो, तर मग हे रथ घोडे हे कोणाचे म्हणे. असा अलर्क दत्तगुरूंना सांगतोय. स्वतः सिद्ध मी असे, आता हत्ती घोडे काय असे, मला काही इच्छा नसे, हे बोलत असे यथार्थ. मग मी स्वतः आता सिद्ध झालेलो आहे, मला हे घोडे हाती काही नको म्हणे. दातांनी जिव्हा चाविता, कोण बळे पाडी दाता, हाताने हाता मारिता, कोण हाता तोडील, माझे हात माझे दात, हे जाणता कोण घात, करील की तसे येथ, कळता अद्वैत कोण रिपू. तर मग हे अद्वैत नाही ना म्हणे, आणि कोण शत्रू माझा, कोणीच नाही म्हणे. कारण दाताने जीभ चावल्यावर आपण दातांना पाडतो का, किंवा हाताने हातांना मारलं आपलेच दात आणि आपलेच ओठ असं, त्याप्रमाणे. तर मग आता माझं कोणी शत्रू नाही राहिलेलं, सर्वीकडे मीच आहे म्हणे. आता मीच आत्मा एकमेव आहे. आता मला शत्रू नाही, आता राज्याची इच्छा नाही, दुःखही मला नाही, न पडे मोही मी आता मला काहीच नको आहे म्हणे. माया मोह सगळं सुटलेलं आहे म्हणे माझं. चित्ती असता भ्रम, अनिवार्य उठे काम, होता आत्माराम, सुखधाम स्वय असे. आत्माराम असला की झालं, सर्व सुख मिळालं म्हणे. मग माझा गेला भ्रम, आता झालो निष्काम, मीच आता आत्माराम, आप्तकाम सर्वथा. तर परमात्मासुद्धा मीच आहे आणि आत्मारामसुद्धा मीच आहे म्हणे. आता माझा सगळा भ्रम निघून गेलेला आहे. एक आकाश जसे, घटमठोपाधीने नाना दिसते, देहोपाधीने हे तसे, जीव अनेकसे भासती. आकाशाचा खरा भेद, जसा नसे निर्विवाद, तसा आत्मयाचा भेद, नाही परिच्छेद रहित. जसं आकाश कसं असतं, एक असे माठ, वेगवेगळ्या माठांमध्ये पाणी भरले असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आकाश दिसतं, पण आकाश कसं आहे, एकच आहे. तसे हे देह जरी वेगवेगळे दिसत असले, अनेक जीव भासतात म्हणे, पण आत्मा शेवटी एकच आहे म्हणे. तसा मी कसा आहे, मर्यादा परिणामरहित आहे म्हणे, असा तो सांगतो आहे. हे न कळे जवरी, दुःख वाटे तवरी, ज्ञान होता तदुपरी, कोण करी मग दुःख. आता जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत दुःख वाटत होतं, आता ज्ञान उदयाला आलेलं आहे आणि सर्व मला कळालेलं आहे म्हणे. जोवरी असे अहंता, तोवरी असे ममता, जोवरी असे अज्ञता, राहती तोवरी कामलोभ. आता हे मजवरी, आपण कृपा केली बरी, अहंता ममता गेली दुरी, उजळता अंतरी ज्ञानदीप. तर जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत माया ममता सगळं असतं, आणि जोपर्यंत अज्ञान असतं तोपर्यंत काम लोभ सगळे आपल्याला हे माझं ते माझं असं म्हणत असतो. पण तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि ज्ञानदीप उजळला म्हणे माझ्या अंतःकरणात. आता माझं सर्व अहंता ममता दूर गेली म्हणे निघून. कोणी छितू करिता किंवा वाईट म्हणता, झोंबे तत्काळ चित्ता, हे अहंता तरतरे, मांजराने उंदीर खाता, दुःख न वाटे सर्वथा, मांजराने शुका धरता, वाटे सर्वथा वाईट. तर म्हणे आता कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर ते, किंवा वाईट म्हटलं तर आपल्याला लगेच राग येतो, आपल्या चित्ताला झोंबतं म्हणे. आणि जसं ज्याप्रमाणे मांजरीने उंदीर खाल्ला तर आपल्याला दुःख वाटतं का, तर नाही, पण त्याने जर पोपटाला धरलं तर त्याच्याबद्दल वाईट वाटतं म्हणे. आपुल्या पोरा ज्वर येता, वाटे आपुल्याला ती व्यथा, शत्रूची पोरे मरता, ती व्यथा न वाटे. आपला तो वाळ्या, दुसऱ्याचं तो कार्ट, त्याप्रमाणे आपल्या मुलाला काही झालं तर आपल्याला वाईट वाटतं, आणि दुसऱ्याच्या मुलाला काही झालं तर जाऊ दे, झालं असेल असं. आता मग त्याप्रमाणे म्हणे मी आता कसं झालो, विवेकी झालेलो आहे. आता झालो विवेकी, मी न सुखी न दुःखी, कोणी कोणी म्हणत की लोकी, चित्त निलेखी मी हे तो ते हो, निर्मम निरहंकार, प्रकृती हुनी पर, मी असे हा निर्धार, कळला साचार मज लागी. तर निर्मोह निरंकार असा मी आहे, तो कसा आहे, सगळ्यांपासून निराळा आहे म्हणे मी, तर मला कळालं म्हणे आता. श्री दत्त म्हणे भूपा,
होता माझी कृपा त्वा ओळखिले निजरूपा पुण्य पापातीत होनी मी म्हणता ये संबंध संबंधे घडे बंध शोक दे नित्य संबंध हृदया वेध करोनी. तर मग मी राजाला सांगताय दत्तगुरू, मी तू बरोबर ओळखलं म्हणे आणि मी तुझ्यावर कृपा केलेली आहे आणि आता तू पुण्य पापातीत होऊन गेलेला आहे म्हणे. मी म्हणता यावत कृते जंतू संबंधान मनसा प्रियान तावयतोयम निखन्यन्ते हृदये शोकशंकव. तर मनुष्य हा आपल्या आवडणाऱ्या जेवढ्या गोष्टी वाढवितो किंवा करतो त्या सर्व त्याच्या हृदयाला भाल्याप्रमाणे किंवा वरची नामक शस्त्राप्रमाणे टोचत असतात किंवा जखम करीत असतात, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. ममतेने बंध ममता तुटता तुटे बंध मग कैसा संबंध होई निर्बंध विवेकी. द्वेपदे बंध मोक्षाय न ममेती ममेतीच ममेती बद्धते जंतुर्न ममेती विमुच्यते. म्हणजे न मम म्हणजे माझं काही नाही, म्हणजे माझं नाही, आणि मम म्हणजे माझे आहे. हे दोनच शब्द मनुष्याला बंधनात टाकणारे असतात आणि बंधांसाठी मुक्त करणारे अर्थात मुक्तीसाठी आहेत. मनुष्याने हे माझे आहे असे म्हटले की तो बंधनात पडतो आणि हे माझं नाही म्हटलं की तो मुक्त होतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तुझी माता वरिष्ठा सर्वदा ब्रह्मनिष्ठा जी मान्य योगनिष्ठा तपोनिष्ठा वंदजी तियेचे दुग्धपान तू केले म्हणून झाले शुद्धांतकरण ज्ञान झाले क्षण न लागता. तर तुझी आई कशी होती म्हणे आहे तर होती ती ब्रह्मनिष्ठ होती, ज्ञानी होती, तपोनिष्ठ होती, सगळ्या जगाला म्हणजे वंदे होती म्हणे ती. तर तिचं तू दूध प्यायलेलं आहे म्हणून तुला मी जे ज्ञान दिलं ते तुला क्षण न लागता तुझ्यामध्ये आलेलं आहे म्हणे. ही मात साधुसंगाची कोण तुलना करील त्याची नोहे क्षण सत्संगाची आणि स्वर्गा सुखाची बरोबरी. सत्संग घडला म्हणून वैराग्य बाणले पूर्ण करिता एकची प्रश्न आत्मज्ञान झाले. म्हणून तुला सत्संग घडलेला आहे कशामुळे तर तुझ्या आईमुळे जास्ती हे झालेलं आहे आणि त्याची ही कोणीच करणार नाही म्हणे बरोबरी. तर तुला अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. एकच प्रश्न विचारला तरीसुद्धा तुझं आत्मज्ञान जागृत झालेलं आहे म्हणे. आत्मज्ञाने करून ममता हंता दिली दौडून जे विवेगे पवन देवडवणी शल्मली तुल. कसं ज्ञान प्राप्त झालेलं आहे तुला, ज्याप्रमाणे एक छोटासा वारा आला आणि त्याच्याने ते कापसाचं बी असतं एकदम बारीक असं ते लगेच उडून जातं, त्याप्रमाणे तुझ्यातले ममता हंता सगळं लांब पळून गेलेले आहे म्हणे. ज्याचे बीज अज्ञान अहंकार अंकुर जाण ममता शाखा विस्तूर्ण गृहक्षेत्र धन विशाखा. तर त्याचं बीज काय आहे तर अज्ञान हे बी आहे, अहंकार हा काय आहे तर अंकुर आहे, त्याचा कोमाय आहे. ममता काय आहे ह्या शाखा आहेत, मोठमोठ्या फांद्या आहेत म्हणे त्या. आणि घर क्षेत्र धन म्हणजे घर शेती धन हे काय आहे तर ह्या फांद्या आहेत. आप्त श्री सुख पल्लव जाण पुण्य प्रसून सुख दुःख ही दोन फळे जाण तयाची. आणि नातेवाईक स्त्री पुत्र हे कोण आहेत तर पानं आहेत म्हणे सगळे. आणि हे पुण्य याच्यापासून काय झालं सुख आणि दुःख हे फळं आलेले आहेत म्हणे. कशाला ह्या संसाररूपी वृक्षाला. हा संसार वृक्ष ऐक मोक्ष मार्ग व्यापक हा केवळ माईक येथे सुख कैसे रे. तर असा हा संसाराचा वृक्ष आहे, तो मोक्ष मार्गामध्ये आडफाटा आणतो म्हणे. इथं सुख काही मिळतच नाही म्हणे. असंग शस्त्र घेऊनी हा वृक्ष मुळापासून तोडून टाकेला ज्यांनी मार्ग त्यांनी मिळवला. आणि अशा प्रकारे जे निवृत्त झालेले आहे असंग घेतलेले आहेत तर त्यांनी हा वृक्ष मुळापासून तोडून टाकलेला आहे म्हणे. कोणता संसाररूपी. त्याची परमपदी जाऊन सुखे विश्रांती घेऊन अद्वितीय होऊन राहती जाण निश्चय. आणि हे असेच जे लोक असतात ते मोक्षपदाला किंवा ब्रह्मपदाला जाऊन पोचतात म्हणे. मग राज्य भूतेंद्रिय ग्राम जे दिशे स्थावर जंगम हे सर्व रूप नाम मायेचे कर्म अगाध जे हे देहेंद्रिय दिक ते क्षेत्र माईक याहून क्षेत्रज्ञाचा विवेक करी, एक धन्य जगी. तर हे काय आहे शेवटी
देह इंद्रिय जे काय आहेत ते कसे आहेत, हे मायेचे आहेत म्हणे. आणि जीवात्मा आणि परमात्माचा विवेक धरून जर वागलं तर ते धन्य झाले म्हणे. जेवी मशक औदुंबराहून की जळाहुनी मासा भिन्न, तेवी जड क्षेत्राहून क्षेत्रज्ञ भिन्न तू जाणीला. जसा उंबराच्या वरती कीटक असतो किंवा पाण्यातला मासा असतो, तो पाण्यात राहून कसा वेगळाच असतो, त्याप्रमाणे आपण जडदेहापासून वेगळंच येवं असं. असाच शिष्य मिळावा, दृष्टी पडावा, कृतार्थ व्हावा, अन्यथा घ्यावा या सेवा, गुरु शिष्य भावा गणावे. आणि असाच तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला म्हणे, असं हे दत्तगुरू सांगतायत त्या अलर्काला. आणि त्यांच्यामध्ये भाव कसा होता, गुरु शिष्य भावे गणावा. इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे 31 श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.